श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला वेग आलाय. आडगाव परिसरात पदवीधर मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या शुभ हस्ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गीतकार भाऊसाहेब निमसे आणि रामभाऊ जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील हनुमान मंदिर इथं दर्शन घेऊन प्रचार कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला आडगाव परिसरातील महिला, युवक, युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार रॅलीद्वारे शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकास, विश्वास आणि संघटनांच्या बळावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. आमच्या शिवसेना पक्षाचे 4 उमेदवार उभे आहेत. महिला गटात अ मधनं बागुलताई, ब मधनं अडके अंडे आणि क मधनं जाधव साहेब आणि ड मधना निमसे हे 4ही उमेदवार शिवसेनेचे आम्ही उभे केलेले. आपल्या सर्वांना विनंती करतं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर काम केलेले. आमच्या लाडक्या बहिणींना दर महिना न चुकता 1,500 रुपये देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणाचं मोफत शिक्षण मिळण्यासाठी शिंदे साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून मुलींना मोफत शिक्षण कसं मिळेल असे अनेक योजना शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि आमच्या शिवसेनेचे 4ही उमेदवारांना निवडून द्या. आमचे उमेदवार प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व 4ची 4 उमेदवार जाधव, निमसे, अंडे, बागुल या सर्वांच्या प्रचारार्थ त्याचा नारळ वाढून शुभारंभ करण्यासाठी आवर्जून शिवसेनेचे आमदार किशोर भाऊ दराडे आणि उपस्थित सर्व बांधवांनो, खरं म्हणजे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि नाशिक महानगरामध्ये एक शिवसेनेचं वातावरण, शिवसेनेचा झंझावात संपूर्ण नाशिक शहरामध्ये पसरलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती करेन की या नाशिकची सुरक्षितता, या नाशिकचं सौभाग्य, या नाशिकला वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी जे म्हणून एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करताना व शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणं असेल किंवा कामगार, कष्टकरी, मायमाऊलीला सुखी करण्यासाठी गेल्या 3-4 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही काम केलं ते सर्वांसाठी केलं आणि आज याच कामाची पावती म्हणून तमाम जनता ही शिंदे साहेबांच्या पाठीशी शिवधनुष्य पेलवण्यासाठी एकवटती आहे. 15 तारखेला धनुष्यबाणावर या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी कराल ही अपेक्षा ठेवतो. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आम्ही आज जे ठरवलं होतं तर थोडंसं मागे हे झालं होतं, परंतु आज आम्ही आप्पा आणि नरेंद्र दराडे साहेब, आमदार साहेब हे आमच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांनी आमच्या कार्यालयाचं ओपनिंग करून आता त्यांनी सांगितलं तुम्ही प्रचाराला लागा, जोरात काम करा. आम्ही जोरात काम करतोय. प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्याचप्रमाणे आडगाव मारुती मंदिर इथे नारळ वाढवण्यात आलं आणि सर्व लोकांच्या भावना होता की शिवसेना पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी यावेत आणि आज ते आले आणि आजपासून अजून आमच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटला आहे. प्रभाग क्रमांक 2चे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब निमसे
तसेच मी स्वतः रामभाऊ जाधव आम्ही गेले 2-3 दिवसापासून नांदूर मानूर त्याचप्रमाणे बिडी कामगार नगर हनुमान नगर आणि दुर्गानगर या ठिकाणी प्रचारात होतो आणि प्रचार करत असताना अनेक लोकांच्या समस्या त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी वचन दिलं की जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही आम्हाला मतदार रूपी निवडून द्या, तुमच्या सर्व समस्या आम्ही पुऱ्या करू असं आश्वासन आम्ही त्या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना दिलं आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मध्ये अतिशय धनुष्यबाणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे, शिवसेनेला महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि लाडक्या बहिणी आमच्या पाठीमागे आहे ही आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आणि अजून आम्ही झंझावता प्रचार यापुढेही करणार आहोत. आजची ही 3री मुवमेंट आहे. तुम्हाला यापुढे अजून समजेल की शिवसेनेचे आमचे सगळे उमेदवार कसे पुढे जातात हे सर्व मीडियाला कळेल आणि जनतेला कळेल. आणि सर्व मतदार बंधू भगिनींना आमची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त मतदान धनुष्यबाण आमच्या निशाणेवरती शिक्कामोर्तब करून आम्हाला निवडून द्यावा ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.